नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम कोणता आहे? तो म्हणजे चालणे. ना जिमची गरज, ना महागडे उपकरण, ना विशेष ट्रेनिंग. फक्त रोज 20 ते 30 मिनिटे चालणे तुमचे संपूर्ण आरोग्य बदलू शकते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे वजन वाढते, थकवा येतो आणि अनेक आजार निर्माण होतात. पण एक साधी सवय, रोज चालणे, तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालण्याचे सर्व फायदे, योग्य पद्धत आणि रोज चालण्याची सवय कशी लावावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत. हृदय मजबूत होते. रोज चालण्यात सर्वात मोठा फायदा म्हणजे हृदय मजबूत होते. चालताना हृदयाची हालचाल वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. विशेषतः 40 वर्षानंतर महिलांनी चालणे खूप गरजेचे आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, वजन कमी होते. आजकाल अनेक महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढलेलं वजन. घरकाम करूनही वजन कमी होत नाही, उलट वाढतच जातं. अशा वेळी रोज चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरातील कॅलरीज हळूहळू बर्न होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज 30 मिनिटे चाललात तर महिन्याभरात तुमचे वजन 1 ते 2 किलोपर्यंत कमी होऊ शकते. अनेक महिलांनी जिमला न जाता फक्त चालण्याने वजन कमी केले आहे. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी चालल्यास फॅट बर्निंग जास्त होते. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज चालण्याची सवय नक्की लावा. हाडे मजबूत होतात. वय वाढल्यावर विशेषतः महिलांमध्ये हाडे कमजोर होण्याची समस्या दिसते. कॅल्शियम कमी झाल्यामुळे गुडघेदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखी सुरू होते. पण रोज चालण्याने हाडांवर हलका ताण येतो. यामुळे हाडे मजबूत होतात. उदाहरणार्थ, ज्या महिला रोज चालतात त्यांना फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी असतो. चालण्यामुळे शरीर कॅल्शियम चांगल्या प्रकारे वापरते. म्हणून 40 वर्षानंतर चालणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्य सुधारते. आजकाल ताणतणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. घरकाम, जबाबदाऱ्या आणि चिंता यामुळे मन थकते. पण चालल्याने मेंदूला फ्रेश ऑक्सिजन मिळतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सकाळी शांत वातावरणात चालता तेव्हा मन हलकं वाटतं आणि मूड इम्प्रूव्ह होतो. चालण्यामुळे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, म्हणून डिप्रेशन आणि एन्झायटी कमी होतो. म्हणून पचन सुधारते. अनेक महिलांना गॅस, ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणे. चालण्याने पोटातील हालचाल वाढते आणि अन्न लवकर पचते. उदाहरणार्थ, जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालल्यास पचन सुधारते. यामुळे पोट हलकं राहते आणि आराम मिळतो. ऊर्जा वाढते. अनेक वेळा महिला म्हणतात की दिवसभर थकवा जाणवतो, पण रोज चालण्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. उदाहरणार्थ, सकाळी चालल्यावर दिवसभर फ्रेश वाटतं. काम करण्याची ताकद वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप गरजेचे आहे. चालल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. यामुळे शरीर आजारापासून संरक्षण करते. उदाहरणार्थ, जे लोक रोज चालतात ते कमी आजारी पडतात. चालण्याची योग्य पद्धत. चालताना शरीर सरळ ठेवा. घाई करू नका. हळूहळू वेग वाढवा. उदाहरणार्थ, सुरुवातीला 10 मिनिटे चालणे सुरू करा, नंतर 30 मिनिटे करा. चालण्याची सवय कशी लावावी? सुरुवातीला मोटिवेशन कमी असते, पण रोज एकाच वेळेला चालायला गेलात तर सवय लागते. उदाहरणार्थ, सकाळी 7 वाजता रोज चालायला जा. 21 दिवसात सवय तयार होते.
आजकाल मधुमेह म्हणजेच डायबेटीस ही एक सामान्य समस्या झाली आहे. अनेक लोकांना ब्लड शुगर वाढल्याची तक्रार असते. रोज चालल्याने शरीरातील इन्सुलिन चांगल्या प्रकारे काम करते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो. उदाहरणार्थ, जे लोक जेवणानंतर 15 ते 20 मिनिटे चालतात त्यांची शुगर लेवल कमी राहते. विशेषतः 40 वर्षांनंतर महिलांनी चालणे खूप गरजेचे आहे, कारण वयानंतर शुगर वाढण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही रोज चालण्याची सवय लावली तर डायबेटीसचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणून चालणे हे फक्त वजनासाठी नाही तर शुगर कंट्रोलसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. रक्तदाब नियंत्रणात राहतो. हाय ब्लड प्रेशर म्हणजेच वाढलेला रक्तदाब हा अनेक आजारांचे मूळ कारण आहे. रोज चालण्याने हृदय नियमितपणे कार्य करते आणि रक्तवाहिन्या मजबूत राहतात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती रोज 30 मिनिटे चालतात त्यांचा ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या कमी राहतो. औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा चालणे हा अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे. विशेषतः ज्या महिलांना ताणतणाव जास्त असतो त्यांच्यासाठी चालणे खूप फायदेशीर आहे, कारण चालल्याने ताणतणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की चालणे ही एक अतिशय साधी पण अत्यंत प्रभावी सवय आहे. आपल्याला निरोगी राहण्यासाठी महागडे जिम इक्विपमेंट किंवा औषधाची गरज नाही. फक्त रोज 20-30 मिनिटे चालणे तुमच्या शरीरात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. रोज चालल्याने हृदय मजबूत राहते, हाडे मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत आणि आनंदी राहतं. अनेक लोक आजार झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतात, पण जर आपण आजपासूनच चालण्याची सवय लावली तर अनेक आजार येण्यापूर्वीच टाळता येतात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती रोज चालतात त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम यांचा धोका खूप कमी असतो. म्हणून आजपासून स्वतःला एक छोटासा शब्द द्या की रोज किमान 20 मिनिटे तरी चालायचं. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, आळस येईल, पण काही दिवसांनी ही सवय तुमच्या जीवनाचा भाग बनेल. लक्षात ठेवा, निरोगी शरीर हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःची चांगली काळजी घेऊ शकता. म्हणून आजपासून चालण्याची सवय नक्की लावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि अशाच उपयोगी हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.